नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपण आपली BMC JEE जी भरती आहे तिचा जो टेक्निकल सिलेबस आहे त्याच्यातला इलेक्ट्रिकलचा जो पार्ट आहे त्याच्या लेक्चर सिरीजला सुरुवात करत आहोत. आता ही सिरीज जी असेल ती पूर्णपणे सिलेबस ओरिएंटेड असेल. ठीक आहे. तर बघा, हे टॉपिक जर शिकवायला गेलो तर ते खूप वास्ट आहेत. तर एक्झाम दृष्टीने जे महत्त्वाचं आहे आणि नॉन इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनाही समजेल अशा भाषेमध्ये बेसिक पासून मी हे शिकवत आहे. ठीक आहे. तर चला चालू करूया आपला पहिला लेक्चर, इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे, आपण 10th मध्ये सायन्समध्ये शिकलेलो आहोत. पदार्थ किंवा मॅटर हे कशापासून बनलेले असतात, तर एका लहान कणापासून बनलेले असतात आणि त्याच कणांना काय म्हणतात, तर ॲटॉम असे म्हणतात. ठीक आहे. आता हे ॲटॉम कशापासून बनलेले असतात, तर 3 पार्टिकल्स पासून बनलेले असतात: प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि ह्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवर एक चार्ज असतो, इलेक्ट्रिक चार्ज असतो. तो किती असतो, तर प्रोटॉनवर हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह किती, तर 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ठीक आहे. आणि न्यूट्रॉनवर हा सेम असतो, फक्त निगेटिव्ह मध्ये असतो, उलटा असतो. ठीक आहे. 1.6 10⁻⁻19 कुलोम. आणि तिसरं पार्टिकल काय, तर न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा चार्ज विरहित असतो, म्हणजे त्याच्यावर 0 चार्ज असतो. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, तर मला तुम्हाला सांगायचं की इलेक्ट्रिक करंट हे कसं फ्लो होते. ठीक आहे. आता ॲटमवर हा इलेक्ट्रिक चार्ज असतो, म्हणजे मॅटर हे काय असते, तर इलेक्ट्रिक इन नेचर असते. म्हणजे पूर्ण जे आपले पदार्थ आहेत ते इलेक्ट्रिक इन नेचर असतात. ठीक आहे. आता बघा, इथे मी हे एक ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलं आहे. ठीक आहे. आता बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात ह्या ॲटममध्ये, तर हे सेंटरला असतात. आणि इलेक्ट्रॉन्स जे असतात ते अशा कक्षांमध्ये हे फिरत असतात. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपेक्षा वजनाने हलके असतात. ठीक आहे. तर एक प्रोटॉनचं वेट हे 1840 इलेक्ट्रॉनच्या वेट एवढं असते. ठीक आहे, किंवा मास एवढं असते. त्यामुळे इलेक्ट्रॉन हे इझिली मुव्हेबल असतात. आता आपल्याला माहिती आहे की प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे ते प्रोटॉन हे इलेक्ट्रॉन्सला पकडून ठेवतात, म्हणजे बाउंडेड असतात. सेंटरला इलेक्ट्रॉन हे बाउंडेड असतात किंवा बाउंड झालेले असतात. पण जसं जसं तुम्ही वरच्या शेलमध्ये जाणार तसे तशी त्यांची बाउंडिंग ही लूज होत जाते. ठीक आहे. म्हणजे ह्या शेवटच्या सेलमधले इलेक्ट्रॉन्स ह्यांना तुम्हाला जर मूव्ह करायचं असेल तर एक लहान प्रेशरचीच गरज असते. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी किंवा करंट हे फक्त मेटलमधून वाहते, आणि ते नॉन मेटल जसे की लाकूड, प्लॅस्टिक ह्याच्यामधून वाहते का, तर नाही वाहत. हे आपल्या इन जनरली सगळ्यांना माहिती आहे. आता इलेक्ट्रिसिटी वाहणे म्हणजे काय किंवा करंट म्हणजे काय, तर कंट्रोल मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू सबस्टन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट एका सबस्टन्समधनं, त्यालाच इलेक्ट्रिक करंट असं म्हणतात. आता तो सबस्टन्स मेटलच का, तर मेटलमधूनच का करंट वाहतो, तर मेटलचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ते 4 पेक्षा कमी असतात. म्हणजे त्यांना स्टेबल होण्यासाठी खूप अधिक इलेक्ट्रॉनची गरज असते. त्यापेक्षा ते काय करतात, तर इलेक्ट्रॉन हे लूज करतात. ठीक आहे. आता हे बघा, हे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. ह्याच्यामध्ये जे हे ब्ल्यू मध्ये आहेत हे सगळे मेटल्स आहेत. ठीक आहे. तर मेटल्स हे इलेक्ट्रिक गुड कंडक्टर्स असतात, इलेक्ट्रिक किंवा हीटचे. ठीक आहे. आणि नॉन मेटल्स जे असतात त्यांच्यामध्ये 4 पेक्षा जास्ती हे आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर्स असतात आणि हीटचे सुद्धा. ठीक आहे. आता तिसऱ्या प्रकारचे ॲटम आहेत, त्याच्यामध्ये फक्त 4 इलेक्ट्रॉन्स असतात. कशामध्ये, तर आउटरमोस्ट शेलमध्ये. ठीक आहे. त्यांना काय म्हणतो आपण, तर त्यांना सेमी कंडक्टर म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये हे मेटल आणि नॉन मेटल दोघांचे सुद्धा गुणधर्म असतात. ठीक आहे. तर ते बघा, ते कुठे प्लेस आहेत, तर ते हे इथे प्लेस आहे. ठीक आहे. आता त्याच्याबद्दल आपण एक इलेक्ट्रॉनिकचा जो आपला लेक्चर येणार आहे त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर बद्दल बोलूया. ठीक आहे. तर आता आपण फायनली एस्टॅब्लिश केलं की मेटलमधनं करंट वाहते किंवा इलेक्ट्रॉन्स हे वाहतात. ठीक आहे. त्यांना एक लहानसं पुश भेटल्यावर. ठीक आहे. आता हे पुश म्हणजे काय, तर हे असते व्होल्टेज. ठीक आहे. हा दाब असतो, प्रेशर असतो. ठीक आहे. तर आता प्रश्न असा की इलेक्ट्रॉन्स आता कुठल्या दिशेने वाहतात, तर इलेक्ट्रॉनचा फ्लो काय असतो, तर बघा आपल्याला माहिती आहे जे सेम चार्जेस असतात ते एकमेकाला काय करतात, तर रिपेल करतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे काय, तर सेम चार्जेसमुळे एकमेकाला रिपेल करून हे निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे वाहतात.
ठीक आहे. पण इथे काय दाखवलंय, इलेक्ट्रॉनचा फ्लो तर ह्या दिशेला दाखवलाय, पण कन्व्हेन्शनल जे करंट आहे ते उलटं दाखवलंय. तर हे असं का, तर इलेक्ट्रिकलची एक कन्व्हेन्शन आहे, त्याच्या थेअरीनुसार इलेक्ट्रिक करंट हे पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे फ्लो होते. ठीक आहे. आता जे आपलं करंट आहे किंवा इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे, तर त्याचं जे युनिट आहे किंवा ते आपण जे मोजतो ते कशामध्ये मोजतो, तर एम्पियर हे युनिट आहे. ठीक आहे. आता एम्पियर म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्सवर एक चार्ज असतो. ठीक आहे. तर तो चार्ज सुद्धा त्याच्यासोबत मूव्ह होत असतो. ठीक आहे. पण तो चार्ज हा खूप कमी असतो एका इलेक्ट्रॉन्सवर. त्याच्यामुळे काय, तर 6.28 इंटू 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन जेव्हा एका सेकंदामध्ये पास होतात, ठीक आहे, तेव्हा त्याला आपण 1 एम्पियर करंट वाहते एका इलेक्ट्रिक सर्किटमधून असं म्हणतो. ठीक आहे. समजलं तुम्हाला. तर 1 एम्पियर करंट कधी वाहते असं आपण बोलतो, तर जेव्हा 1 कुलोम, ठीक आहे, तर हे 1 कुलोम म्हणजे 6.28 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स एवढा चार्ज जेव्हा वाहतो कधी, तर एका सेकंदाला एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमधनं, तेव्हा त्याच्यातनं 1 एम्पियर करंट वाहते. ठीक आहे. समजलं, क्लिअर आहे सगळ्यांना. तर चला पुढे. आता मी मागे म्हटल्याप्रमाणे की त्या इलेक्ट्रॉन्सना, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सना एक फोर्सची गरज असते वाहण्यासाठी. तो फोर्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक मोटिव्ह फोर्स किंवा काय, तर व्होल्टेज. ठीक आहे. तर बघा डेफिनेशनमध्ये त्यांनी तेच सांगितलं, इलेक्ट्रिक मोटिव्ह फोर्स इज द फोर्स दॅट कॉजेस अ करंट ऑफ इलेक्ट्रिसिटी टू फ्लो. आता दुसरी एक टर्म आहे ती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स काय असते, तर हे दोन पॉइंट आहे समजा. ठीक आहे. हा एक कंडक्टर आहे आणि त्याच्यामधनं तुम्हाला इलेक्ट्रिक करंट व्हायचं आहे. ठीक आहे. तर इथे जो प्रेशर असेल तो ह्या प्रेशरपेक्षा वेगळा असेल, तर ह्याचे अक्रॉस जो प्रेशर आपण देतोय त्याचा फरक म्हणजे काय, तर पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. म्हणजे काय, तर इट इज अ डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन अ सर्किट विच इज रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द करंट बिटवीन देम. ठीक आहे. समजलं. आता ह्या पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफचा जे युनिट असतं ते काय असतं, तर व्होल्टेज हे असतं. आता इथे, आता ह्या डायग्राममध्ये दाखवलंय बघा, जर तुमचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज हे कमी असेल तर तो कमी चार्ज फ्लो होतो. ठीक आहे. आणि जर तुमचं व्होल्टेज हे जास्त असेल तर जास्त चार्ज हा फ्लो होतो. त्यामुळे बघा तो बल्ब आहे हा इथे जास्त ग्लो होत आहे आणि इथे कमी ग्लो होत आहे. ठीक आहे. समजलं. चला आता बघूया रेजिस्टन्स काय असतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाय डेफिनेशन रेजिस्टन्स म्हणजे काय, तर एखाद्याला रोखणं. आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कशाची मुवमेंट रोखली जाते, तर करंटची मुवमेंट ही रोखली जाते. त्याला जो अपोज करतो त्याला म्हणतात रेजिस्टन्स. ठीक आहे. तर बघा आता बाय डेफिनेशन तेच आहे, द प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक सर्किट विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. आता ह्या इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचं जे युनिट असतं ते काय असतं, तर ओहम असतं. ठीक आहे. आता ह्या पिक्चरमध्ये बघा व्यवस्थित की हा व्होल्टेज हा एम्पियरला किंवा करंटला मदत करतोय, पण हा जो रेजिस्टन्स आहे तो त्याच्या वाहण्याला हा अपोज करत आहे. ठीक आहे. आता बघा असे रेजिस्टर्स तुम्ही बघितले असणार आहेत इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये. हे लहान रेजिस्टर्स आहेत ज्यांचे मायक्रो ओहम्समध्ये असतात किंवा मिली ओहममध्ये असतात. तर आता इथे हे ओहमचं कन्व्हर्जन दाखवलं. ठीक आहे. 1 किलो ओहम म्हणजे किती, तर 1000 ओहम. ठीक आहे. तसंच 1 मेगा ओहम म्हणजे तर 10⁻6 ओहम. मिली ओहम म्हणजे तो फार लहान असणार आणि मायक्रो ओहम म्हणजे तो अजून लहान असणार आहे. ठीक आहे. आता हे करंट जेव्हा तुम्ही रेजिस्टन्समधनं पास होते, ठीक आहे, तेव्हा एनर्जी ही लूज करते. ठीक आहे. ती कशाच्या स्वरूपात करते, तर हीटच्या स्वरूपात करते. ठीक आहे. तर ती किती असते, तर H बरोबर म्हणजे हीट बरोबर I²RT जूल. ठीक आहे. किंवा 1 जूल बरोबर किती असते, तर 4.18 कॅलरी असते. ठीक आहे. तर कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्हाला 4.8ने 4.18ने तुम्हाला डिवाइड करावं लागेल. तर ही हीट ही करंटच्या स्क्वेअरच्या प्रमाणात असते आणि रेजिस्टन्स आणि ती किती वेळासाठी ते करंट फ्लो झालंय त्याच्या प्रमाणात असते. ठीक आहे. समजलं. तर ह्यालाच लॉ ऑफ जूल्स म्हणतात. ठीक आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. अशावर हे क्वेश्चन बनवले जातात की रेजिस्टन्समध्ये तुम्ही इतक्या टाइमसाठी करंट हा पाठवला इतक्या व्होल्टेजने, तर किती हीट जनरेट होईल किंवा किती हीट रॅडिएट होईल. समजलं. चला आता फॅक्टर्स कुठले आहेत ज्याच्यावर रेजिस्टन्स डिपेंड असतो. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे काय,
तर तो कंडक्टर कुठला आहे, कॉपरचा आहे, ॲल्युमिनियमचा, म्हणजे ते मटेरियल कुठलं आहे. समजलं, त्या मटेरियलचं नेचर काय आहे त्यालाच काय म्हणतात, तर त्या मटेरियलची रेझिस्टिव्हिटी असं म्हणतात. आणि दुसरं कशावर डिपेंड असतो, तर त्याची लेंथ किती आहे. आता हा जास्त लेंथचा आहे म्हणजे हा जास्ती रेजिस्टन्स कॅरी करतो, ठीक आहे, म्हणजे जास्ती विरोध दर्शवतो. आता हा कमी जर असेल तर तो कमी करतो, ठीक आहे. तर एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आता बघा, हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये अंतर किती आहे, तर 10 मीटर एवढं अंतर आहे, ठीक आहे. तर तुम्ही ह्या पॉईंटमध्ये दोघांमध्ये एक वायर टाकली, ठीक आहे. आणि सेम वायर घेतली आणि ए टू सी, हा इतका सी, ठीक आहे, एवढी तुम्ही वायर टाकली. ती किती आहे, तर समजा 5 मीटर आहे, एवढं अंतर आहे दोन पॉईंटमध्ये. ही तेवढी वायर टाकली तर रेजिस्टन्स कोणाचा जास्ती असेल, कुठल्या वायरचा रेजिस्टन्स जास्ती असेल, तर ऑब्व्हियसली ज्याची लेंथ जास्ती त्याची रेजिस्टन्स सुद्धा जास्ती, ठीक आहे. आणि दुसरं कशावर डिपेंडेड असतो, तर क्रॉस सेक्शन. बघा, हा त्याचा क्रॉस सेक्शन आहे, म्हणजे जाडी किती आहे. आता ही जाडी आहे एका कंडक्टरची आणि एका कंडक्टरची ही जाडी आहे, ठीक आहे. कंडक्टर म्हणजे काय, तर मेकॅनिकल वाल्याने समजून द्यायचं की वायर, ठीक आहे, एखादी वायर ही एवढ्या जाडीची वायर आहे, ही एवढ्या कमी जाडीची वायर आहे, ठीक आहे. तर ज्या वायरचा एरिया हा जास्ती किंवा जाडी ही जास्ती, ती वायर ही कमी रेजिस्टन्स असते, म्हणजे तिचा रेजिस्टन्स हा कमी असतो, ठीक आहे. आणि जिची कमी आहे जाडी, तिचा रेजिस्टन्स हा जास्त असतो, ठीक आहे. समजलं. आता बघा, जर तुम्हाला एखाद्या कंडक्टरची लेंथ माहिती असेल आणि तिचा एरिया म्हणजे तिची जाडी माहिती असेल आणि कुठलं मटेरियल वापरलं त्याची रेजिस्टिव्हिटी माहिती असेल, तर तुम्ही काय काढू शकता, तर रेजिस्टन्स ही ह्या सूत्राने काढू शकता, ठीक आहे. आर बरोबर रो इंटू लेंथ छेद एरिया, ठीक आहे. समजलं. आता हा फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आता जसा रेजिस्टन्स असतो, एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स असतो म्हणजे विरोध असतो, तसाच त्या कंडक्टरचा कंडक्टन्स सुद्धा असतो, जो रेजिस्टन्सचा काय असतो, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, ठीक आहे. म्हणजे तो कंडक्टर काय करतो, तर इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला मदत करतो, ठीक आहे, विरोध नाही करत, मदत करतो. आणि त्याचं जे युनिट असते ते काय असते, तर मो हे असते, हे असं असते. आणि रेजिस्टन्सचे जे ओहम असते ते कसं असते, तर हे असं असते, ठीक आहे, हे ओहम. आणि हे उलटवाचा म्हणजे काय, तर MHO म्हणजे मो, ठीक आहे. आणि कंडक्टन्स कशाने दर्शवला जातो, कुठल्या अक्षराने, तर जी ह्या अक्षराने दर्शवला जातो. समजलं. आता पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो ओहम लॉ, ठीक आहे. आता ओहम नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं, जेव्हा एक फिक्स मेटल कंडक्टर असतो, ठीक आहे, त्याचं टेम्परेचर आणि दुसऱ्या ज्या कंडिशन आहेत त्या जेव्हा कॉन्स्टंट असतात आणि त्याच्यातनं जेव्हा तुम्ही करंट पास करता त्याच्या अक्रॉस व्होल्टेज देऊन, तेव्हा जे करंट वाहत असते ते काय असते, तर त्या व्होल्टेजला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, ठीक आहे. आता हे फिक्स मेटल कंडक्टर आहे, ठीक आहे, म्हणजे त्याचा रेजिस्टन्स हा फिक्स असणार आहे. म्हणजेच काय, तर जो व्होल्टेज किंवा देतोय तो करंट आणि रेजिस्टन्सच्या गुणाकारा एवढा असतो. हे कोणी सांगितलं, तर ओहमने सांगितलं. आता हा फॉर्म्युला पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामधलं तिघांमधलं दोन कुठलेही दिले असतील तर तिसरी क्वांटिटी ही काढता आली पाहिजे. समजलं. चल, तर आता इथे बघा, जेव्हा रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये जोडले जातात आणि त्याच्या अक्रॉस जेव्हा व्होल्टेज किंवा दाब दिला जातो, तेव्हा जो दाब असतो, व्होल्टेज असतो, तो प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस हा वेगवेगळा असतो. बघा इथे वेगवेगळा दिसतोय, ठीक आहे. पण त्याच्यातून जे करंट फ्लो होते ते तिन्ही रेजिस्टन्समधनं सेम फ्लो होते, ठीक आहे. म्हणजेच काय, तर जो व्होल्टेज आहे तो तिन्ही रेजिस्टरच्या अक्रॉसचा जो आहे त्याची बेरीज घ्यावी लागेल, V1 अधिक V2 अधिक V3. आता ओहमच्या नियमानुसार आपण मागे बघितला ओहमचा लॉ, V बरोबर काय असतो, तर करंट गुणिले रेजिस्टन्स, ठीक आहे. तर V ची जी ही व्हॅल्यू आहे ती तुम्ही इथे पुट केल्यावर काय येणार, तर V बरोबर I इंटू R. आता हा R कुठला, तर हा आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा, म्हणजे ह्याचा टोटल रेजिस्टन्स किती आहे सर्किटचा तो काढायचा आहे, R, ठीक आहे. V1 बरोबर किती, तर I जो समान आहे प्रत्येकाला आणि गुणिले R1, ठीक आहे, रेजिस्टन्स 1. V2च्या इकडे काय होणार, तर I इंटू R2 आणि इथे काय होणार, तर V3च्या इथे तर I इंटू R3. आता बघा दोन्ही साईडला I हा कॉमन आहे, ठीक आहे, म्हणजे I जाणार. याचा अर्थ तुम्हाला काय भेटणार, तर R बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. ह्याचाच अर्थ जेव्हा रेजिस्टन्सेस ही सिरीजमध्ये असतात तेव्हा त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढताना ही बेरीज घेतली जाते, ठीक आहे. समजलं, लक्षात असू द्या. आता रेजिस्टन्स जेव्हा पॅरललमध्ये जोडले जातात म्हणजे एकावरती एक आणि त्याच्या अक्रॉस जेव्हा तुम्ही व्होल्टेज देता
तेव्हा व्होल्टेज हे तिन्ही रेजिस्टर्सच्या अक्रॉस सेम असते. ठीक आहे. पण करंट जेव्हा ते सर्किटमध्ये फ्लो होते ते काय होते, ते इथनं असं डिवाइड होते. हे ह्या सर्किटला R1ला हे जाते I1, हे इथे I2 जाते आणि इथे I3 जाते. म्हणजेच काय तर I काय होतो, डिवाइड होते. म्हणजे काय तर I1 अधिक I2 अधिक I3. आता परत ओहम लॉच्या नियमानुसार बघा, I बरोबर काय येणार तर V छेद R येणार. ठीक आहे. आता V छेद R इथे टाका, V छेद R बरोबर आहे. बरोबर I1 बरोबर काय येणार तर V तर कॉमनच आहे, छेद R1 अधिक काय येणार तर V2 बरोबर तर V छेद R2 आणि V3 बरोबर I3 बरोबर काय येणार तर V छेद R3. आता दोन्ही बाजूला बघा V हा कॉमन आहे म्हणजे ते जाणार. ठीक आहे. म्हणजे काय येणार तुमचं उत्तर तर 1 छेद R बरोबर 1 डिवायडेड बाय R1 प्लस 1 डिवायडेड बाय R2 प्लस 1 डिवायडेड बाय R3. समजलं. याचा अर्थ रेजिस्टन्स जेव्हा पॅरललमध्ये कनेक्ट असतात तेव्हा त्यांच्या रेसिप्रोकलची बेरीज होते आणि ती बेरीज तुम्हाला तुमचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स भेटून जाईल. ठीक आहे. आता इथे बघा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इथे 1 छेद R आहे. ठीक आहे. इथे तर तुम्हाला डायरेक्ट R भेटतोय. तर इथे R काढताना काय करायचं, जर 3 रेजिस्टन्स असे असतील एकमेकाच्या अक्रॉस तर त्यांचा न्यूमरेटरमध्ये गुणाकार घ्यायचा आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 रेजिस्टन्सची ही बेरीज घ्यायची. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन घेऊन बेरीज घ्यायची, R1 इंटू R2, R2 इंटू R3, R3 इंटू R1. आणि इन केस जर 2 रेजिस्टन्स पॅरलमध्ये असतील तर काय करायचं तर R1 इंटू R2 छेद R1 प्लस R2 म्हणजे तो तुम्हाला R भेटून जाईल. हा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. समजलं. आता अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे बनतात. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा. तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी काही MCQ घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये ते ऑब्जेक्टिव्हमध्ये तसा क्वेश्चन आहे, तर तो आपण बघूया. ठीक आहे. चला आता आपण बघूया इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय असते. ठीक आहे. तर वर्क एखादं काम होण्यासाठी काय हवं असते तर फोर्स. तर ही एक वस्तू आहे. ठीक आहे. तिला तुम्ही फोर्स लावला ह्या साईडला. ठीक आहे. तर तिची डिस्प्लेसमेंट कुठे होते तर ह्या साईडला होते. बरोबर आहे. म्हणजे वर्क काय असते, हे काय झालं तुमचं तर काम झालं. ठीक आहे. म्हणजे वर्क बरोबर काय तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असते. ठीक आहे. तसंच इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जे पर युनिट टाइम काम होते, वर्क डन होते, त्याला काय म्हणतात तर इलेक्ट्रिक पॉवर म्हणतात. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपण मगाशी बघितलोय, करंट बरोबर काय असते तर चार्जेस पर युनिट टाइम असते. बरोबर आहे. I बरोबर Q छेद T असते. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे V बरोबर काय असते किंवा व्होल्टेज बरोबर काय असते तर किती पर युनिट चार्ज किती वर्क डन होते. ठीक आहे. किती काम होते. आता मीच तुम्हाला सांगायचं राहून गेलं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल बरोबर काय असते तर किती काम होतंय पर युनिट चार्ज. ठीक आहे. म्हणजेच इथे काय होईल तर वर्क डन बरोबर किती होईल, आता आपल्याला वर्क डन काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे V इंटू Q. आता इथे Q ची किंमत ही इथली टाका. ठीक आहे. म्हणजे Q इथे IT हा इथे केल्यावर काय होणार तर IT होणार. ठीक आहे. म्हणजे V बरोबर I इंटू T किंवा IT. ठीक आहे. आता आपल्याला वर्क डन सापडलं. ठीक आहे. आता हे वर्क डन इथे टाका इलेक्ट्रिक पॉवरच्या सूत्रामध्ये. P बरोबर काय तर V इंटू I इंटू T छेद काय होणार तर पर टाइम. टाइम गेल्यावर काय होणार तर पॉवर बरोबर व्होल्टेज इंटू करंट. म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर केवढी असते तर व्होल्टेज आणि करंटच्या मल्टिप्लिकेशन एवढी असते. समजलं. किंवा ओहम्सच्या लॉ प्रमाणे V इक्वल टू IR. तर तुम्ही V ची किंमत इथे टाकल्यावर तुम्हाला काय भेटेल तर I स्क्वेअर R. किंवा I ची किंमत पण टाकू शकतात. ती काय होणार तर V छेद R म्हणजे काय तर P बरोबर V स्क्वेअर छेद R. ठीक आहे. म्हणजे हे 3 सूत्र तुम्हाला भेटली. आता तुम्हाला जर पॉवर काढायला सांगितली एखाद्या सर्किटमधली तर तुम्ही हे 3 सूत्र वापरून काढू शकता. ठीक आहे. समजलं. आता ह्याचं युनिट काय असते तर वर्क डन म्हणजे एनर्जी, त्याचं काय असते युनिट तर जूल असते. आणि टाईमचं काय असते तर सेकंद असते. म्हणजे जूल पर सेकंद त्यालाच काय म्हणतात तर वॅट असं सुद्धा म्हणतात. समजलं. आता हे लक्षात ठेवा, जूल पर सेकंद हेच काय असते तर वॅट असते. समजलं. चला आता पुढे इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे काय असते बघूया. तर टोटल वर्क डन इन इलेक्ट्रिक सर्किट इज कॉल्ड इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे टोटल जे काम होते त्यालाच काय म्हणतात तर इलेक्ट्रिक एनर्जी म्हणतात. ठीक आहे. आता हे काय असते तर इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे P इंटू टाइम हे असते इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. म्हणजेच ह्याचं युनिट काय येणार तर पॉवरचं युनिट असते वॅट किंवा जूल पर सेकंद.
तर आपण इथे वॅट घेऊया, ठीक आहे. वॅट आणि टाईमचं काय असतं हे तर सेकंद, म्हणजे वॅट सेकंद हे कसलं युनिट आहे तर इलेक्ट्रिक एनर्जीचं युनिट आहे. समजलं. किंवा वॅट सेकंद आणि वॅट आवर सुद्धा असू शकते, ठीक आहे. किंवा किलो वॅट आवर सुद्धा असू शकते. तर 1 किलोवॅट बरोबर किती असते तर 1000 वॅट इतकं असते, ठीक आहे. आणि 1 किलोवॅट आवर हे काय असते तर हे एनर्जीचं युनिट आहे ना. म्हणजे 1 किलोवॅट आवर जेव्हा युनिट संपतात किंवा ही एवढी एनर्जी संपते तेव्हा काय आपण सांगतो तर 1 युनिट आपण खर्च केला आहे, ठीक आहे. आता आपल्या घरातल्या बाबतीत तुम्ही कम्पेअर करा. तर 1000 वॅट आवर जेव्हा तुम्ही एखादी वीज वापरता तेव्हा तुम्हाला 1 युनिट एवढं तुम्हाला ते फिरलेलं असते, ठीक आहे. तर तुम्हाला जर विचारलं क्वेश्चनमध्ये की बाबा एवढे किलोवॅट आवर्स आमची एनर्जी खर्च झालाय तर किती युनिट एनर्जी खर्च झालाय हे तुम्हाला माहिती काढता आलं पाहिजे, ठीक आहे. समजलं. आता मागे एका ठिकाणी माझं सांगायचं राहून गेलं. तर आपण तिथे बघितलं होतं की रेजिस्टन्स बरोबर काय असतो तर रेजिस्टन्स हा कंडक्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, बरोबर आहे. म्हणजे एखादा जर कंडक्टर आहे तो जर विरोध दर्शवत असेल तर कंडक्टन्स काय असतो तर त्याला मदत करणारा असतो, ठीक आहे. तसंच जशी रेजिस्टन्सची रेजिस्टिव्हिटी असते एखाद्या मटेरियलची की विरोध करण्याची जी क्षमता असते तशीच एखाद्या मटेरियलची करंट फ्लो व्हायला जो सपोर्ट असतो कंडक्टन्स असतो त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा असते, ठीक आहे. आणि ती कशी असते तर ती रेजिस्टिव्हिटीच्या रेसिप्रोकल असते. समजलं. हे एवढं तेवढं लक्षात ठेवा. पुढे चला. तर आता आपण बघूया AC आणि DC सप्लाय विषयी. तर आता DC म्हणजे काय तर DC म्हणजे डायरेक्ट करंट, म्हणजे ह्याचं व्होल्टेज आणि करंट हे कॉन्स्टंट असते. बघा आता आपण हे एका DC सर्किटच्या सहाय्याने बघूया. आता हे आहे एक इलेक्ट्रिक DC सर्किट, ठीक आहे. तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये DC करंट आणि व्होल्टेज हे एकाच दिशेने फ्लो होत असतात. बघा ह्या उलट जे AC सर्किट असते त्यात व्होल्टेज आणि करंट हे चेंज होत असतात, म्हणून त्याला ते अल्टरनेटिंग करंट असं म्हणतात, ठीक आहे. तर हे एक आहे तुमचं AC सर्किट, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट हे कसे होत असतात एकदा इथे जात असते तर एकदा अपोजिट डिरेक्शनने फ्लो होत असते, ठीक आहे. तर हे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होत असते. समजलं. आता AC हा DCच्या मानाने वाईडली काय यूज केला जातो तर ऑब्व्हियस रिझन आहे ते म्हणजे काय तर इकॉनॉमिकल रिझन, म्हणजे AC हा DC पेक्षा चीपर आहे. आता त्याचं तुम्ही जनरेशन घ्या, ट्रान्समिशन घ्या किंवा डिस्ट्रीब्युशन घ्या, ह्या तिन्ही फ्रंटवर AC हा DC पेक्षा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता तुम्ही AC आणि DCची जर मशीन कम्पेअर करणार असतील तर सेम पॉवर आउटपुटसाठी DCची मशीन ही AC पेक्षा फिजिकली ही मोठी असते, ठीक आहे. अशी खूप सारी रिझन आहेत त्यामुळे AC ही DC पेक्षा प्रिफर केली जाते, ठीक आहे. आता AC मध्ये पण 2 टाईप असतात, ठीक आहे. एक असते सिंगल फेज आणि 3 फेज सप्लाय, ठीक आहे. तर परत इथे सुद्धा 3 फेज हा प्रिफर केला जातो. का तर परत रिझन आहे, सेम रिझन आहे, इकॉनॉमिकल रिझन, ठीक आहे. सिंगल फेज पेक्षा 3 फेज ह्याचं ट्रान्समिशन हे इकॉनॉमिकल असते. आता सिंगल फेज बघा, इथे सिंगल फेज हा एकच फेज असतो, ठीक आहे. आणि 3 फेज मध्ये काय असते तर 3 हे वाइंडिंग प्लेस केले असतात. जनरेशन करताना जनरेटरमध्ये 3 ह्या वाइंडिंग ह्या 120 डिग्री अशा ह्या प्लेस केलेल्या असतात, ठीक आहे. 120 डिग्री इलेक्ट्रिकल, ठीक आहे, ह्या प्लेस केले असतात. म्हणजे काय तर तुमचा जेव्हा एक फेज हा शून्याकडे असतो तेव्हा तुमचा जो दुसरा फेज असतो तो किती असतो पॉझिटिव्ह असतो आणि तिसरा असतो तो निगेटिव्ह असतो, ठीक आहे. म्हणजे एक कॉन्स्टंट पॉवर तुम्हाला दिली जाते. समजलं. आता 3 फेजचे सिंगल फेजवर काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघूया. आता पहिला ॲडव्हान्टेज बघा, तर एखादी पॉवर आहे ती तुम्हाला एखाद्या डिस्टन्सवर न्यायची आहे समजा, तर सिंगल फेजने जेवढं नेण्यासाठी जेवढं कंडक्टर मटेरियल लागते म्हणजे कंडक्टर लागतो त्याच्यापेक्षा 3 फेजला कंडक्टर मटेरियल हे कमी लागते, ठीक आहे. पुढचा काय सांगितलं आहे, सेम आउटपुट तुम्हाला पॉवरसाठी 3 फेज मशीन ही सिंगल फेज मशीनपेक्षा लहान असते, ठीक आहे. म्हणजे तुमची मशीनची साईज ही कमी झाली, तर हा एक फायदा आहे, ठीक आहे. परत दुसरा आहे तर लेस व्होल्टेज ड्रॉप आहे 3 फेज पॉवरमध्ये, ठीक आहे. आता 3 फेज सप्लायमध्ये बघा युनिफॉर्म रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे जर 3 फेज मोटर असेल तर ती चालू होण्यासाठी एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तयार होते, ठीक आहे. आणि त्याच्याच ऐवजी जर सिंगल फेज मोटर असेल, ठीक आहे, तर सिंगल फेज मोटरला ही स्टार्टिंग द्यावी लागते. तर तुम्ही बघितलं असेल तुमच्या घरामध्ये जर एखादी सिंगल फेज मोटर असेल तर तिला एक स्टार्टर असते. पुढे एक दुसरा बघा पॉलीफेज सिस्टम म्हणजे 3 फेज सिस्टम प्रोड्युसेस पॉवर ॲट कॉन्स्टंट रेट, ठीक आहे.
पुढे थ्री फेज सिस्टीम कॅन ट्रान्समिट मोर पॉवर ॲज कम्पेअर टू सिंगल फेज सिस्टीम, म्हणजे सिंगल फेज सिस्टीमपेक्षा जास्त पॉवर ही ट्रान्समिट करू शकते. पुढे इफिशियन्सी ऑफ थ्री फेज ऑपरेटेड डिव्हायसेस, म्हणजे थ्री फेज ऑपरेटेड डिव्हायसेस किंवा अप्लायन्सेस असतात त्यांची इफिशियन्सी ही सिंगल फेजपेक्षा जास्त असते, त्यामुळे सुद्धा. पुढचं काय असते दुसरे ॲडव्हान्टेज, तर थ्री फेज मशीन हा लेस कॉस्टली असतात. कशा कम्पेअरमध्ये, तर सिंगल फेजच्या कम्पेअरपेक्षा. आणि काय असतात तर मोर इफिशियंट सुद्धा असतात. पुढे ह्या ज्या मशीन असतात त्या एक कमी स्पेस घेतात. आता मी सांगितलं तुम्हाला इथे की थ्री फेज मशीन ही लहान असते साईजने, त्याच्यामुळे ती स्पेस पण काय घेणार तर कमीच घेणार. आता पुढचं काय असते तर सिंगल फेज ज्या मशीन्स असतात त्या थ्री फेजवर तुम्ही ऑपरेट करू शकतात, पण थ्री फेज मशीन तुम्ही सिंगल फेजवर करू शकतात का तर नाही. पुढे हा सेमच आहे बघा. थ्री फेज सप्लाय तुम्ही इझिली कन्वर्ट करू शकता सिंगल फेजमध्ये, पण वाईस वर्सा काय तर कॉम्प्लेक्स सिस्टीम लागते. ठीक आहे, सिंगल फेज टू थ्री फेज करण्यासाठी. पुढे जर एखादा फॉल्ट आला सिंगल फेज सिस्टीममध्ये तर टोटली जी सिस्टीम असते ती शटडाऊन होते. ठीक आहे, पण तसं थ्री फेजच्या बाबतीत नाही आहे. जर एखादा फेज जरी तुमचा बंद असेल तरी तुमच्या दोन फेजवर पॉवर हा सप्लाय हा चालू राहू शकतो. ठीक आहे. पुढे आता हे आपण बघितलं की थ्री फेज मोटर ह्या सेल्फ स्टार्टेड असतात, त्यांना स्टार्टची गरज नसते. तशी सिंगल फेजला आपण मगाशी बघितलं की त्यांना एक पुश द्यावी लागते किंवा स्टार्टर एक द्यावा लागतो. ठीक आहे, कारण त्या ऑटोमॅटिकली स्टार्ट होत नाहीत. पुढे थ्री फेज मोटर ह्या बेटर पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टर काय आहे ते आपण शेवटी बघूया ॲज कम्पेअर टू सिंगल फेज मोटर. आता हे सुद्धा ॲडव्हान्टेज आहे. आता इतके ॲडव्हान्टेजेस असल्यामुळे AC थ्री फेज सिस्टीम ही सिंगल फेजवर प्रिफर केली जाते. ठीक आहे, मोस्टली. तर AC थ्री फेज सिस्टीम ही मोस्टली कुठे प्रिफर केली जाते तर जिकडे कमर्शियल आहेत, कमर्शियल कामं आहेत म्हणजे कंपनीज वगैरे आहेत तिकडे AC ही प्रिफर केली जाते. पण जिथे डिस्टन्स कमी आहे म्हणजे काय तर रेसिडेन्शियल एरिया, तिथे कुठली केली जाते तर सिंगल फेज सिस्टीम ही प्रिफर केली जाते. म्हणजे दोन्हीही यूज केल्या जातात आपल्याकडे. ठीक आहे, समजलं. चला, तर बघा ही अशी असते सिंगल फेज आणि थ्री फेज सिस्टीम. आता तुमच्या ज्या घरामध्ये जी सिस्टीम येते सिंगल फेज सिस्टीम ती कशी असते तर ही एक फेज असतो आणि एक न्यूट्रल असतो, म्हणजे त्याच्यामध्ये व्होल्टेज किती असते तर 230 एवढं व्होल्टेज भेटते. तसंच जर तुमच्याकडे थ्री फेजची एखादी मोटर असेल तिला तीन फेज येतात, त्यांच्या दोन फेजमधलं व्होल्टेज किती असते तर 400 किंवा 430 440 इतकं असते सहजासहजी. ठीक आहे, तर ही एक तुम्हाला सिस्टीम दाखवली. पुढे आता बघा द नॅशनल इलेक्ट्रिक कोडने हे जे सप्लाय व्होल्टेज असतो किंवा व्होल्टेज जो असतो तो डिवाइड केलेला आहे. ठीक आहे, की हाय व्होल्टेज कुठला आहे, लो व्होल्टेज कुठला आहे. तर बघा 250च्या ज्या आतला व्होल्टेज आहे त्याला काय म्हणतात तर लो व्होल्टेज म्हणतात. जो आपल्या घराकडे येतो रेसिडेन्शियल एरियामध्ये जो येतो व्होल्टेज 240 व्होल्टेज ना घरामध्ये आपल्या, तो काय असतो तर लो व्होल्टेज असतो. 250 वोल्ट ते 650 वोल्टमध्ये किती असतो तर मीडियम व्होल्टेज असतो. ठीक आहे, म्हणजेच जो 440 व्होल्टवर जी चालणारी मोटर असते थ्री फेजच्या ती काय असते तर मीडियम व्होल्टेजवर चालणारी मोटर असते. ठीक आहे. आता हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज हे कशामध्ये यूज केले जाते मोस्टली तर ट्रान्समिशनमध्ये केले जाते, की जिकडे पॉवर ही जनरेट होते तिकडनं डिस्ट्रीब्युशनपर्यंत हे हाय व्होल्टेज किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेजने नेले जाते. ठीक आहे, तर हाय व्होल्टेज जी असते ती काय असते तर 33 kVच्या आतली जी असते आणि 650 वोल्टच्या जी वरची जी असते व्होल्टेज त्याला म्हणतात हाय व्होल्टेज. ठीक आहे, आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज काय तर 33 kVच्या जी वरच्या व्होल्टेज असते जी मोस्टली ट्रान्समिशनमध्ये यूज केली जाते त्याला काय म्हणतात तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. समजलं. आता ह्या डायग्राममध्ये बघा इथे हे जनरेशन असते, जनरेशन स्टेशन जिकडे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते म्हणजे त्याला म्हणतात आपण पॉवर प्लांट. ठीक आहे, तिकडनं हा जो ट्रान्सफॉर्मर असतो तो काय करतो व्होल्टेज हाय करतो, स्टेपअप करतो आणि तीच हाय व्होल्टेजची जी पॉवर असते ती कुठे जाते ट्रान्समिट होते, लांब अशा अंतरावर ट्रान्समिट होते आणि परत एका सबस्टेशनला जाते आणि तिकडे ती काय केली जाते तर ती हाय व्होल्टेज असते ती कमी व्होल्टेजमध्ये केली जाते. तर ती का कमी व्होल्टेजमध्ये केली जाते तर आपले जे कन्झ्युमर्स आहेत इंडस्ट्रियल कन्झ्युमर असतात, कमर्शियल कन्झ्युमर असतात किंवा रेसिडेन्शियल कन्झ्युमर असतात त्यांना देण्यासाठी. आता इंडस्ट्रीमध्ये मोस्टली 11 kV वगैरे अशी दिली जाते किंवा 440 वोल्ट वगैरे अशी दिली जाते. रेसिडेन्शियलला आपल्याला काय दिली जाते तर 230 एवढी वोल्ट म्हणजे कमी व्होल्टेजमध्ये दिली जाते, सांगण्याचा अर्थ असा. समजलं. चला, आता इंडक्टन्स म्हणजे काय असतो तर जेव्हा आपण एखादी सॉलिड कोर आहे समजा
हे बघा हा असतो इंडक्टन्स, ठीक आहे. तर त्या सॉलिड कोरच्या भोवती आपण जेव्हा एखादा कंडक्टर असा गुंडाळतो, आता इथे बघा कंडक्टर गुंडाळलाय आणि त्याच्यातून जेव्हा करंट पास करतो तेव्हा त्या सॉलिड कोर भोवती मॅग्नेटिक फ्लक्स ह्या तयार होतात, ठीक आहे. मॅग्नेटिक फ्लक्स ह्या तयार होतात म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिझम तयार होते, ठीक आहे. तर बघा फॅरेडेचा लॉ काय सांगतो, तर समजा हे एक मॅग्नेट आहे, ठीक आहे. हा एन पोल आहे, हा एस पोल आहे, ठीक आहे. तर कशा होतात मॅग्नेटिक फ्लक्स, तर नॉर्थ कडून साऊथ कडे ह्या वाहतात, ठीक आहे. तर ह्याच्यातून तुम्ही एखादा कंडक्टर जेव्हा फिरवला, आता हा एक दांडा आहे, कंडक्टर आहे समजा, ठीक आहे. तो तुम्ही त्याच्यातनं असा फिरवला इथे खालनं वरती किंवा वरनं खालती, तेव्हा ह्या फ्लक्स ह्या काय होतात, ह्या कापल्या जातात. तेव्हा ह्या कंडक्टरमध्ये एक फोर्स तयार होतो, जे इलेक्ट्रॉन्स होतात त्यांच्यावर एक फोर्स जातो आणि करंट तयार होते, ठीक आहे. तसंच इथे इथे काय होते, तर ही कॉईल असते, बरोबर आहे. ही कॉईल एक मॅग्नेटिक फ्लक्स तयार करते, ठीक आहे, किंवा मॅग्नेटिझम तयार करते. आणि त्याच मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत त्या ह्या कॉईलकडनंच कापल्या जातात, ठीक आहे. ह्या कंडक्टरकडनंच कापल्या जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक करंट तयार होतो. तो जो करंट तयार होतो, तो जो मेन करंट असतो, जो आपला वाहणारा करंट असतो, तो त्याला अपोज करतो, ठीक आहे. तो उलट्या दिशेने असतो, ठीक आहे. तर बघा इथे इथे ह्या डायग्राम मध्ये व्यवस्थित समजेल तुम्हाला. तर हा जो प्रायमरी तुमचा करंट वाहत आहे इथनं, ठीक आहे, त्याने एक एक मॅग्नेटिक फ्लक्स तयार केलं, ठीक आहे. त्याने एक मॅग्नेटिक फ्लक्स तयार केला आणि जो कंडक्टर आहे किंवा ही कॉईल आहे तिच्याकडनं ते कापलं जाते. तर इथे तुम्ही मला सांगतील की सर कॉईल ही स्टेडी आहे, पण इथे जर जो कंडक्टर आपण इकडे बघितला तो मूव्ह होत होता, पण इथे एसी व्होल्टेज हे चेंज होत आहे, ठीक आहे ना. एसी व्होल्टेज कसं चेंज होते, तर बघा हे कमी निगेटिव्हला जाते, पॉझिटिव्हला जाते, निगेटिव्हला जाते, कमी जास्ती होत असते, बरोबर आहे. म्हणजे जे एसी चेंज होत असते ते फ्लक्स पण कसा तयार करते, तर चेंज होणारा फ्लक्स तयार करते, ठीक आहे. आणि हा जो कंडक्टर आहे तो स्टेबल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय होते तयार, तर एक इंड्यूस करंट तयार होते. ते काय करते करंट, तर ते अपोज करते तुझ्या प्रायमरी करंटला. म्हणजे आता प्रायमरी करंट असं वाहत असेल तर ते उलट्या दिशेने वाहते, म्हणजे ते त्याला अपोज करते. तर इंडक्टन्स तेच आहे बघा. इंडक्टन्स इज द टेंडन्सी ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर टू अपोज द चेंज इन इलेक्ट्रिक करंट फ्लोविंग थ्रू इट. समजलं. तर इंडक्टन्सचं जे युनिट असते ते काय असते, तर हेनरी हे असते, हे लक्षात ठेवा. आणि इंडक्टन्स का कुठल्या अक्षराने दर्शवला जातो, तर एल ह्या अक्षराने दर्शवला जातो. तर 1 हेनरी इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ इंडक्टन्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस EMF of 1 volt in a conductor when the current change in the conductor is a rate of 1 ampere per second. म्हणजे 1 ampere per second जेव्हा करंट चेंज होत असतो तेव्हा त्या कंडक्टरमध्ये 1 वोल्ट एवढा प्रोड्यूस होण्यासाठी 1 हेनरी एवढा इंडक्टन्स हा गरजेचा असतो, ठीक आहे. समजलं. आता बघूया आपण की कॅपॅसिटन्स काय असतो. तर कॅपॅसिटन्स इज द कॅपॅसिटी ऑफ मटेरियल ऑब्जेक्ट टू स्टोअर इलेक्ट्रिकल चार्ज. म्हणजे जो चार्ज असतो तो आपण त्या कॅपॅसिटन्समध्ये हा स्टोअर करू शकतो, ठीक आहे. तर कॅपॅसिटर बघा कसं असते, ह्या दोन सेपरेट ह्या प्लेट आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक मटेरियल आहे, एअर असू शकते किंवा एखादं डायइलेक्ट्रिक मटेरियल असते, ठीक आहे. तर डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे कुठलं, तर ते पोअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असते, ठीक आहे. ते आपण ह्याच्यामध्ये यूज केलं जाते का, तर तुमचा चार्ज हा स्टोअर करण्यासाठी. आता ह्याच्या अक्रॉस एक व्होल्टेज दिला जातो, ठीक आहे. तर कॅपॅसिटन्स काय असतो, तर कॅपॅसिटन्स असतो फिजिकल डायमेन्शन्स ऑफ कॅपॅसिटर, म्हणजे तो किती मोठा आहे, ठीक आहे. तर तुम्हाला जर समजायचं असेल की चार्ज किती आहे, कॅपॅसिटर किती चार्ज स्टोअर करतो, तो कसा काढला जातो, तर कॅपॅसिटन्स इंटू व्होल्टेज, ठीक आहे. व्होल्टेज किती तुम्ही त्याच्या अक्रॉस दिलंय आणि कॅपॅसिटन्स कसा काढला जातो, ते हे सूत्र असते. पण हे तुम्ही काय लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त इतकं लक्षात ठेवा की चार्ज किती स्टोअर होतो एखाद्या कॅपॅसिटरमध्ये, ठीक आहे. त्याचा कॅपॅसिटन्स तुम्हाला दिलेला असेल आणि त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज दिलेलं असेल तर तुम्ही किती चार्ज स्टोअर करू शकता हे फक्त लक्षात ठेवा. आणि ह्याचं युनिट असते फॅराड, ठीक आहे, कॅपॅसिटन्सचं. समजलं. तर आता आपण एसी सर्किटचं रेझिस्टिव्ह सर्किट बघूया, इंडक्टिव्ह सर्किट बघूया आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट बघूया, ठीक आहे. तर रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या सर्किटला फक्त रेझिस्टन्स असतो तेव्हा त्याच्यातनं जे वाहणारं करंट असते, ठीक आहे, ते व्होल्टेजच्या इनफेज असते, ठीक आहे. म्हणजे जेव्हा व्होल्टेज चालू होतो, जेव्हा व्होल्टेज आपण अप्लाय करतो त्याच प्रमाणामध्ये करंट सुद्धा त्याच्यातनं फ्लो होतो, ठीक आहे.
म्हणजे व्होल्टेज जेव्हा शून्य असतो तेव्हा करंट सुद्धा शून्य असते. म्हणजे त्यांच्यातला फेजर डिफरन्स किती असतो, तर शून्य असतो. ठीक आहे. पण रेजिस्टिव्ह सर्किट हे फार आयडियल सर्किट आहे. ठीक आहे. म्हणजे हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे की एखादं सर्किट किंवा इलेक्ट्रिक सर्किट हे रेजिस्टिव्ह असणं. तर मोस्टली जे सर्किट असते इलेक्ट्रिक सर्किट ते काय असते, तर इंडक्टिव्ह नेचरने असते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये इंडक्टन्स सुद्धा असतो. ठीक आहे. आणि त्याला आपण AC सर्किट देऊया. तर हे जे सर्किट आहे ह्याच्यामधनं जेव्हा करंट फ्लो होतो, आता मी आपण मगाशी बघितलं इंडक्टन्समध्ये काय होतो, तर एक इंड्यूस करंट तयार होतो. तो जो मेन करंट असतो त्याला चेंज व्हायला अपोज करतो. म्हणजे काय, तर करंट जे आहे ते व्होल्टेजच्या मागे पडते. बघा, जेव्हा व्होल्टेज ह्या पॉइंटला आलाय तेव्हा करंट हे इथे आलंय म्हणजे शून्य आहे. तर इथे तुम्ही व्यवस्थित बघाल तर काय होते, तर व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे ही करंटच्या वेव्हफॉर्मच्या पुढे आहे. आता किती पुढे आहे, तर ह्या 5 डिग्रीने पुढे आहे. म्हणजे काय, तर करंट हे मागे पडते व्होल्टेजच्या. कितीने मागे पडते, तर 5 डिग्रीने मागे पडते. तर ही त्याची फेजर डायग्राम आहे. ठीक आहे. आणि कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये त्याच्या विरुद्ध. ठीक आहे. हे समजा कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये करंट हे व्होल्टेजच्या पुढे जाते. बघा, करंट हे शून्यापर्यंत इथे पोहोचले ही वेव्हफॉर्म, तरी व्होल्टेजची वेव्हफॉर्म ही पोचायची आहे. म्हणजे ते किती डिग्रीने आहे, तर 5 डिग्रीने पोचायची आहे. म्हणजे करंट काय करते, तर व्होल्टेजला लीड करते. समजलं. आता हे व्यवस्थित तेवढं लक्षात ठेवा की इंडक्टन्समध्ये काय होते, तर करंट हे मागे पडते व्होल्टेजच्या आणि कॅपॅसिटिव्हमध्ये काय होते, करंट हे पुढे असते. आता आपण बघूया पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतो. पॉवर फॅक्टर इज अ मेजर ऑफ हाऊ इफिशियंटली अन इलेक्ट्रिक सिस्टीम युजेस पॉवर. ठीक आहे. आता एक उदाहरण देऊन सांगतो. ठीक आहे. तर ही आहे ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे. इथे तुमची पॉवर ही जनरेट होते. म्हणजे ती किती जनरेट होते, तर V गुणिले I. ठीक आहे. आपण मगाशी बघितलंय पॉवर बरोबर व्होल्टेज इंटू करंट. आणि ह्या जनरेट पॉवरलाच काय म्हणतात, तर ॲपरंट पॉवर असं म्हणतात. ठीक आहे. तर ही समजा तुम्ही 10 युनिट उदाहरणार्थ. ठीक आहे. ह्या ट्रान्समिशन लाईनवरनं इथे पाठवताय रिसिव्हिंग साईडला. ठीक आहे. पण रिसिव्हिंग साईडला तुम्हाला किती भेटते, तर 8 युनिट एवढीच पॉवर भेटते. म्हणजे वापरण्यासाठी तर 8 युनिट एवढीच पॉवर भेटते. तिला म्हणतात रिअल पॉवर. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय झाला, ही 2 युनिट जी पॉवर आहे ती ही ट्रान्समिशनमध्ये लूज झाली. आता ह्या लूज पॉवरलाच काय म्हणतात, तर रिॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतात. आता सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय, तर ही रिॲक्टिव्ह पॉवर कशामुळे असते, ही कशामुळे असते, तर लाईन इंडक्टन्स किंवा कॅपॅसिटन्समुळे असते. आता आपण मागे बघितलं तर इंडक्टिव्ह जे सर्किट असते त्याच्या व्होल्टेज आणि करंटमध्ये एक फेज डिफरन्स असतो. ठीक आहे. तो कितीचा असतो, तर 5चा असतो. तो आपण इथे बघितला. ठीक आहे. आता पॉवर फॅक्टर काय असतो, तर जेवढी आपल्या एंडला जेवढी आपल्याला पॉवर भेटते म्हणजे जी रिअल पॉवर भेटते डिवायडेड बाय काय, तर जी आपण ॲपरंट पॉवर, जी आपण पॉवर सोडतोय ती. ठीक आहे. तिला ॲक्च्युअल पॉवर असं पण म्हणतात. ठीक आहे. तर ॲपरंट पॉवर किंवा ॲक्च्युअल पॉवर ह्यांच्या रेशोला काय म्हणतात, तर पॉवर फॅक्टर असं म्हणतात. आता इथे बघा, आपण मगाशी पॉवर फॅक्टर बरोबर काय बघितलं, तर ही जी रिअल पॉवर आहे ती छेद ॲपरंट पॉवर किंवा ॲक्च्युअल पॉवर. ठीक आहे. आता हा झाला तुमचा फेज डिफरन्स जो आपण मगाशी बघितला. आता ह्याचा कोसाईन अँगल काय असणार आहे, कॉस अँगल काय असणार आहे. कॉस काय असतो, तर ही जवळची बाजू म्हणजे रिअल पॉवर छेद हा कर्ण म्हणजे ॲपरंट पॉवर. म्हणजे तुम्ही कोसाईन अँगल जर घेतला ह्या फेजचा तर तुम्हाला काय भेटणार आहे, तर पॉवर फॅक्टर काय असतो तो भेटणार आहे त्या सर्किटचा. ठीक आहे. तर हा अँगल जितका लहान असेल तितकीच तुमची जास्त पॉवर ही इथे ट्रान्समिट होईल. जास्तीत जास्त ॲपरंटमधली जास्तीत जास्त पॉवर ही ट्रान्समिट होईल. आणि हा अँगल जर मोठा असेल तुमची कमी पॉवर ट्रान्समिट होईल. ठीक आहे. तर कॉस फाय हा किती असू शकतो, तर 0 ते 1च्या हा मध्येच असणार आहे. ठीक आहे. हा 1 कधी असेल, जेव्हा सर्किट हे आपण मगाशी बघितलं ते जेव्हा रेजिस्टिव्ह असेल तेव्हा. आता हा फाय 0 जर तुम्ही टाकला कॉस फाय मध्ये, तर हा कॉस 0 काय असतो, तर 1 असतो. बरोबर आहे. आणि तोच 1 जर तुम्ही VI कॉस फाय हे तुम्हाला भेटणारी रिअल पॉवर आहे जी एंडला. ठीक आहे. त्याच्यामध्ये टाकली कॉस फाय बरोबर 1 टाकली म्हणजे तुम्हाला टोटल पॉवर ही शेवटी भेटते.
ठीक आहे, रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये. पण हे आयडियल कंडिशन आहे, ही कधी सत्यामध्ये नसते. नेहमी सर्किट हे इंडक्टिव्हच असते नेहमी. त्यामुळे एक हा फेज हा फाय असणारच आहे. ठीक आहे, तर तो आपल्याला कमीत कमी ठेवायचा आहे, जेणेकरून ही जी किंमत आहे कॉसची, कॉस फायची, ही एकच्या जवळ आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमची जास्तीत जास्त रिअल पॉवर ही तुम्हाला भेटेल. ठीक आहे, एंडला. आणि जर तुम्हाला रिॲक्टिव्ह पॉवर काढायची असेल तर फक्त त्याचा साईन अँगल घ्यायचा. बघा साईन काय असतो फाय, तर समोरची बाजू असतो आणि छेद कर्ण असतो. समजलं. तर इथे जी तुमची पॉवर इथे भेटते रिअल पॉवर, ती किती असते, तर व्ही आय गुणिले कॉस फाय. हा तुमचा पॉवर फॅक्टर, हा त्याला मल्टिप्लाय होतो. ठीक आहे, आणि जी रिॲक्टिव्ह पॉवर ही जी लूज होते पॉवर किंवा जी अनयूज पॉवर असते ती किती असते, तर पी इक्वल टू व्ही आय साईन फाय. ठीक आहे, समजलं. आता पुढे आपण तेच बघूया की ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर काय असतात. आपण बघितलंय की ॲक्टिव्ह किंवा जी रिअल पॉवर आहे आणि रिॲक्टिव्ह पॉवर. तर रिॲक्टिव्ह पॉवरचं डेफिनेशन काय आहे, तर क्वांटिटी ऑफ अनयूज पॉवर, म्हणजे जी पॉवर ही आपल्या काहीच कामाची नाही आणि ती कशामुळे डेव्हलप होते, तर रिॲक्टिव्ह कंपोनंट्समुळे, जसे की लाईन इंडक्टन्स. ठीक आहे, इंडक्टन्समुळे किंवा कॅपॅसिटन्समुळे सुद्धा असू शकते. ठीक आहे, तो फाय हा भेटणारच आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आता इथे हे तेच दिलंय बघा, हा फेज डिफरन्स दिलाय 2 व्होल्टेज आणि करंट मधला तुमचा. ठीक आहे, आणि ही रिॲक्टिव्ह पॉवर कशी काढायची असते ते तुम्हाला मी आधी सांगितलंय, व्ही आय साईन फाय. आणि तुमची जी रिअल पॉवर आहे जी तुमच्या एंडला भेटते ती कशी काढायची आहे, तर व्ही आय कॉस फाय. ठीक आहे, आणि जी ॲक्च्युअल पॉवर जी तुम्ही सेंड करतो ती किती पॉवर असते, तर व्ही इंटू आय. समजलं. झालं क्लिअर तुमचं ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर आणि पॉवर फॅक्टर. चला, तर आपण मागे बघितलं तर पॉवर फॅक्टर हा कसा पाहिजे, तर जास्तीत जास्त 1च्या जवळ पाहिजे. बरोबर आहे. तर इंडियामध्ये आयडियली पॉवर फॅक्टर किती सांगितला तो, की 0.85 हा कमीत कमी इतका पाहिजेच, त्याच्या खाली येता कामा नये. म्हणजे जर तुम्ही 100 पॉवर पाठवली तर तुम्हाला एंडला 85 इतकी पॉवर ही भेटलीच पाहिजे. तर कमी लो पॉवर फॅक्टरचे काय इफेक्ट असतात, म्हणजे कॉस फाय जर तुमचा कमी असेल तर खूप कॉपर लॉसेस होतात. आता हे का होतात, तर बरोबर आहे, आपली डिमांड इकडे 100ची आहे. ठीक आहे, इथे आपल्याला 100 पॉवर हवी आहे, पण आपल्याला भेटते किती, तर 85च भेटते. याचा अर्थ ह्याला इथे किती पाठवावे लागेल, तर इथे ह्याला 100पेक्षा जास्ती पॉवर पाठवावी लागेल. म्हणजे जर त्यांनी जास्ती पॉवर पाठवली याचा अर्थ इथे लॉसेस पण वाढणार आहेत, कॉपर लॉसेस म्हणजे I2R लॉसेस वाढणार आहेत. तर लार्ज पॉवर लॉसेस होतात. ठीक आहे, आता लार्ज केव्हीए रेटिंग. आता जर तुमची इथलं पॉवर वाढली याचा अर्थ तुम्ही जे इथे ट्रान्सफॉर्मर लावलेले असणार स्टेपअप करण्यासाठी ते पण तुम्हाला मोठ्या रेटिंगचे घ्यावे लागणार किंवा जास्त रेटिंगचे मोठे लावावे लागणार. ठीक आहे, म्हणजे तुमच्या इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट वाढली आणि तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन सुद्धा पूर असते. ठीक आहे, आता ह्याचं मेन कारण काय आहे लो पॉवर फॅक्टर असण्याची किंवा कॉजेस काय आहेत, तर हार्मोनिक करंट. तर हे कशामुळे जनरेट होते मोस्टली, तर जे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स असतात त्याच्यामुळे हे मोस्टली जनरेट होते. ठीक आहे, पुढचं काय आहे, तर इम्प्रॉपर वायरिंग. तर जर चुकीची वायरिंग असेल तरी सुद्धा होऊ शकते. ठीक आहे, पॉवर सिस्टीम लोडिंग म्हणजे अनबॅलेन्स लोड असेल तर अनबॅलेन्स लोड मोस्टली कुठे असतो, तर रेसिडेन्शियल साईटला असतो. बघा तुमच्या इकडे जर 3 फेज असे आले असतील आणि एक न्यूट्रल आली असेल आणि जर कंपनीने MSEB किंवा पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीने जर ह्या एकाच फेजवर जास्ती लोड ठेवला तर पॉवर ही अनबॅलेन्स होते, 3 फेजमध्ये ही व्यवस्थित डिवाइड होत नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा. ठीक आहे, आणि इंडक्टिव्ह लोड जो आपण मगाशी बघितला की इंडक्टन्समुळे काय होतो, तर करंट हा व्होल्टेजच्या मागे पडतो. ठीक आहे, समजलं. आता आपण काही MCQ बघूया. ठीक आहे, तर पहिला आहे द सबस्टन्स विच हॅव अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अँड ऑफर लो रेजिस्टन्स. त्याला काय म्हणतात, इन्सुलेटर म्हणतात, इंडक्टर्स म्हणतात, सेमी कंडक्टर म्हणतात का कंडक्टर्स म्हणतात. तर ज्याचा रेजिस्टन्स हा कमी असतो म्हणजे त्याचा कंडक्टन्स हा जास्ती असतो. बरोबर आहे ना, ते एकमेकाला रेसिप्रोकल आहेत. याचा अर्थ ते काय असतात, तर कंडक्टर्स असतात. तर इथे खालती तेच आहे, द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर ड्यू टू विच इट पासेस अ करंट. म्हणजे करंट वाहण्याला मदत करते ती कुठली प्रॉपर्टी असते कंडक्टरची, तर कंडक्टन्स असतो आणि विरोध असेल तर काय, तर रेजिस्टन्स. पुढे
द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर व्हॅरीज इनव्हर्सली ॲज काय असते रेजिस्टन्स आपण मगाशी बघितलं असतो. तर रेजिस्टन्स बरोबर काय असते रो किंवा रेजिस्टिव्हिटी गुणिले लेंथ डिवायडेड बाय एरिया. म्हणजे तो एरियाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. ठीक आहे. म्हणजे जितका एरिया जास्ती एखाद्या कंडक्टरचा तितका त्याचा रेजिस्टन्स हा कमी. ठीक आहे. समजलं. आता पुढे आता हे एक एक्झाम्पल दिलं आहे रेजिस्टन्सचं. ठीक आहे. एखाद्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स पॅरलली आणि सिरीजमध्ये कनेक्ट असतील तर त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हा किती आहे हे काढण्याचं. ठीक आहे. तर असे प्रश्न हे विचारले जातात. तर हे कसं काढणार. आता तुम्हाला माहिती आहे जर रेजिस्टन्स हा पॅरलली असेल तर कसा काढला जातो. तर 1/R हा समजा R1 आहे हा R2 आहे. तर कसा काढला जातो तर 1/R1 म्हणजे किती तर 12 अधिक 1/R2 म्हणजे किती तर 24. ठीक आहे. आता तुम्हाला हे असं नाही काढायचं आहे. कसं काढायचं आहे बघा. तर ह्यांच्या दोघांचा गुणाकार घ्यायचा आहे R1 इंटू R2. ठीक आहे. छेद काय करायचं तर R1 अधिक R2 म्हणजे तुम्हाला डायरेक्ट हा रेजिस्टन्स हा भेटून जाईल ह्यांचा इक्विव्हॅलंट ह्या दोघांचा. ठीक आहे. तो किती असेल तर 12 गुणिले 24 अधिक 12 अधिक 24 किती तर 36. 12 36 आणि 3 8 24 म्हणजे तो किती असणार आहे दोघांमध्ये तर 8 एवढा असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुमचं सर्किट कसं तयार होणार हा 8. ठीक आहे. आणि हा पण 8च झाला तयार. आता हा 8 आणि हा 8 हे दोघं कसे आहेत सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. म्हणजे काय तर सिरीजमध्ये कनेक्ट असल्यावर काय होते तर रेजिस्टन्सची बेरीज होते R1 अधिक R2 म्हणजे 8 अधिक 8 किती तर 16 ओहम हा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असला पाहिजे. समजलं. आता पुढे हे पण एक्झाम्पल असे विचारले जातात. ठीक आहे. इन अ सर्किट ऑफ 33 ओहम रेजिस्टर कॅरीज अ करंट ऑफ 2 एम्पियर. द व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर इज म्हणजे तुम्हाला व्होल्टेज काढायला सांगितलं आहे. तर काय सूत्र असते तर V बरोबर I इंटू R. आपण मगाशी बघितलं ओहम लॉनुसार. ठीक आहे. तर I किती आहे ते 2 आणि रेजिस्टन्स किती आहे तर हा ओहममध्ये दिला असतो म्हणजे 33. 33 दुने 66. ठीक आहे. म्हणजे व्होल्टेज किती असणार आहे तर 66 व्होल्ट असणार आहे. समजलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे एक्झाम्पल्स हे इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी सोपी आहेत. ठीक आहे. पण मेकॅनिकलवाल्यांनी किंवा दुसऱ्या ज्या ब्रँचेस आहेत त्यांनी हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढे फॉर विच ऑफ द फॉलोइंग एम्पियर सेकंड कुड बी द युनिट म्हणजे एम्पियर सेकंद कसलं युनिट असेल एम्पियर सेकंद. आता एम्पियर कसलं युनिट असते तर करंटचं असते बरोबर आहे. आणि सेकंद कसलं युनिट असते तर टाईमचं असते. म्हणजे करंट काय असते तर I असतो बरोबर आहे ना. टाईम काय असते तर T असते. आता IT काय असते तर चार्ज असतो Q इक्वल टू IT आपण मगाशी बघितलंय किंवा I बरोबर Q छेद T. तर हे कसलं युनिट असेल तर चार्जचं असेल. समजलं. चला पुढे. आता इथे सांगितलं ऑल ऑफ द फॉलोइंग आर इक्विव्हॅलंट टू वॅट एक्सेप्ट तर एम्पियर स्क्वेअर ओहम म्हणजे काय तर करंटचा वर्ग आणि ओहम कसलं असते तर R म्हणजे I स्क्वेअर आहे का पॉवर बरोबर तर असते P इक्वल टू I स्क्वेअर R असते. पुढे C बघूया एम्पियर वोल्ट. आता एम्पियर काय असतो करंटचा आहे. ठीक आहे. आणि वोल्ट कसलं आहे युनिट तर व्होल्टेजचा आहे. म्हणजे P बरोबर VI असतो का किंवा IV असतो का तर असतो P इक्वल टू VI असतो. ठीक आहे. आता बी बघूया जूल पर सेकंद. तर आपण बघितलोय इलेक्ट्रिक पॉवर बरोबर काय असते तर वर्क डन छेद टाईम असते बरोबर आहे. मग वर्क डनचं युनिट काय असते तर जूल असते आणि टाईमचं काय असते तर सेकंद असते. म्हणजे काय तर जूल पर सेकंद हे सुद्धा बरोबर आहे. आता राहिलं एम्पियर छेद वोल्ट म्हणजे काय तर I छेद V. आता हे असते का पॉसिबल आहे का तर नाही. P बरोबर काय असते तर VI असते. आपण ऑलरेडी इथे बघितलंय. म्हणजे तुमचं उत्तर कुठलं असणार आहे तर D असणार आहे. समजलं. आता ह्या प्रश्नामध्ये द मास ऑफ प्रोटॉन इज रफली हाऊ मेनी टाइम्स द मास ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता मी सांगितलंय की इलेक्ट्रॉन्सचं वजन असते ते प्रोटॉनपेक्षा फार कमी असते आणि ते किती असते तर 1840 इलेक्ट्रॉन्सचं वजन हे एका प्रोटॉनच्या बरोबर असते. ठीक आहे. पुढे अ सर्किट कंटेन्स 2 अनइक्वल रेजिस्टन्स इन अ पॅरलल म्हणजे दोन जर अनइक्वल रेजिस्टन्स हे पॅरलमध्ये जोडलेले असतील तर
करंट इज अ सेम इन बोथ. म्हणजे जर करंट इथनं आय वाहत असेल तर दोघांमधनं करंट सेम असणार आहे का? तर नाही सेम असणार आहे. का नाही सेम असणार आहे? तर हा 2 ओहमचा रेजिस्टर आहे, हा समजा 3 ओहमचा आहे. ठीक आहे, ह्याचे अक्रॉस एखादं व्होल्टेज आहे. ठीक आहे, ते किती असणार आहे? तर समजा 10 व्होल्टेज आहे. तर ह्याच्यातनं किती करंट वाहणार 2 ओहममधनं? काय असते? व्ही इक्वल टू आय आर. हे आपण ओहम लावनुसार सूत्र आहे. ठीक आहे, म्हणजे आय बरोबर काय असते? तर व्ही छेद आर. आता व्ही आपल्याला माहिती आहे की 10 आहे आणि आर किती आहे? तर 2 आहे. म्हणजे 2 पंचन 10, म्हणजे इथनं किती वाहते? तर 5 एम्पियर एवढं करंट वाहते. आणि 3 मधनं किती वाहणार आहे? तर 10/3 येणार ना, 3 3 9, म्हणजे 3 पॉईंट काहीतरी ते वाहणार. म्हणजे दोघांमधनं करंट हे वेगवेगळं वाहते. ठीक आहे, म्हणजे सेम नसणार आहे. हे उत्तर नाही तुमचं. पुढे, लार्ज करंट फ्लो इन अ लार्जर रेजिस्टन्स. जास्तीचं करंट हे जास्तीच्या रेजिस्टरमध्ये जाणार. तर तसं होणार आहे का? तर बघा, इथे आपण 5 एम्पियर, 2 कमी रेजिस्टन्स म्हणजे विरोध कमी असणार आहेत ना, करंट हे जास्ती वाहणार. आणि जिथे विरोध जास्ती आहे तिथनं करंट हे कमी वाहणार. म्हणजे हे सुद्धा तुमचं उत्तर नाही. पुढे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच इज सेम. आता व्होल्टेज दोघांचे अक्रॉस सेम आहे का? तर बघा, हो, ह्याचे अक्रॉस पण व्होल्टेज सेम असणार आहे आणि ह्याचे अक्रॉस पण सेम असणार आहे. आपण मगाशी बघितलोय की जे रेजिस्टर हे पॅरलली कनेक्टेड असतात त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज असते हे सेमच असते, म्हणजे दाब हा समान असतो. म्हणजे उत्तर तुमचं गॅरंटेड हे आहे. आता शेवटचं ऑप्शन बघूया, स्मॉलर रेजिस्टन्स हॅज स्मॉल कंडक्टन्स. तर रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स हे काय असतात? तर रेसिप्रोकल असतात. म्हणजे जर कंडक्टन्स लहान असेल तर रेजिस्टन्स मोठा असेल आणि कंडक्टन्स मोठा असेल तर रेजिस्टन्स जास्ती असेल. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नाही. ठीक आहे, समजलं? आता ह्या प्रश्नामध्ये बघा काय दिलंय. द चार्ज ऑन अन इलेक्ट्रॉन इज नोन टू बी 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे, इन अ सर्किट द करंट फ्लोइंग इज 1 एम्पियर. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स विल बी फ्लोइंग थ्रू द सर्किट इन अ 1 सेकंड. ठीक आहे, आता आपण चार्ज काय बघितला तर काय असतो? तर क्यू इक्वल टू आय इंटू टी. ठीक आहे, आता आय किती दिले आपल्याला? तर 1 एम्पियर. आणि तो किती वेळासाठी फ्लो होतोय? तर 1 सेकंदासाठी फ्लो आहे. याचा अर्थ चार्ज किती फ्लो होतो 1 सेकंदात? तर 1 कुलोम एवढा चार्ज फ्लो होतो. ठीक आहे, त्या सर्किटमधनं. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं? तर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, आपल्याला इलेक्ट्रॉन्स फाइंड करायचे. तर चार्ज बरोबर काय असते? तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. तर चार्ज आहे इथे 1 आणि नंबर काय म्हणजे एन म्हणजे काय? तर तो आपल्याला काढायचा आहे. आणि जो इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे तो किती दिलाय? तर 1.6 इंटू 10⁻⁻19. ठीक आहे, आता इथे काय होणार? तर एन बरोबर हे जे आहे ते ही टर्म ह्याच्या छेदाला जाणार, म्हणजे 1/1.6 इंटू 10⁻⁻19. आता हे -19 वरती जाणार. ठीक आहे, 10⁻+19 होणार. ठीक आहे, आणि 1/1.6 म्हणजे काय होणार? तर 1/16/10 छेदाला. आता हे 10 वरती जाणार म्हणजे काय होणार? तर 10/16. 2 पंचन 10, 2 8 16 आणि 8 0 0 पॉईंट येणार. 8 सक 48 आणि 2 उरले. 8 दुने 16 आणि राहिले 4 आणि 8 पंचन 40. 0.625 इंटू 10⁻19 एवढे आपले काय असणार? तर इलेक्ट्रॉन्स असणार. ठीक आहे, आता हे बघा 0.625 इंटू 10⁻19. ठीक आहे, समजलं? आता ह्या एमसीक्यू मध्ये 1 किलोवॅट अवर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज सेम ॲज, तर 1 किलोवॅट आर. ठीक आहे, आता किलोवॅट काय असते? तर 1000 वॅट असते. ठीक आहे, आणि 1 अवर म्हणजे किती सेकंद असतात? तर 3600 सेकंद असतात. ठीक आहे, आता ह्याच्यावरचे हे 3 शून्य आणि हे 2 शून्य म्हणजे काय होणार? तर 36 इंटू 10⁻5. ठीक आहे, आता वॅट सेकंद म्हणजे काय? तर जूल असते. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिकल एनर्जी ही सुद्धा जूलमध्ये मोजली जाते. समजलं? म्हणजे उत्तर काय असेल तुमचं? तर हे. आता इथे विच मेथड कॅन बी यूज फॉर ॲब्सोल्यूट मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स. कुठली असते? तर विस्टन ब्रिज मेथड. पुढे आता इथे सांगितलं वेन P इक्वल टू पॉवर, V इक्वल टू व्होल्टेज, I इक्वल टू करंट, R इक्वल टू रेजिस्टन्स अँड G इक्वल टू कंडक्टन्स, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज इनकरेक्ट. ठीक आहे, आता तुम्ही इथे बघा V इक्वल टू काय दिलं आहे? तर √P इंटू R. आता P काय असते? तर VI असते, बरोबर, VI. आणि R काय असतो? तर आपला ओहम लॉ माहिती आहे. V इक्वल टू काय असते? तर IR असतो. म्हणजे R काय येणार? तर V/I येणार. ठीक आहे, म्हणजे इथे काय होणार होणार? तर V/I. आता I गेला म्हणजे इथे काय राहणार? तर V स्क्वेअर आणि कंसाच्या बाहेर आल्यावर काय होणार? स्क्वेअर निघून जाणार म्हणजे काय? तर V. आणि लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बरोबर आहे, म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आता P इक्वल टू V स्क्वेअर G.
P इक्वल टू व्ही स्क्वेअर जी. आता व्ही काय असतो, आता आपण इथे बघितलंय आय आर असतो, पण याचा स्क्वेअर आहे म्हणजे काय करणार तर आय स्क्वेअर आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि जी काय असतो तर कंडक्टन्स असतो. कंडक्टन्स कसला अपोजिट असतो तर रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल असतो. म्हणजे काय तर 1/r. आर आर गेला म्हणजे काय राहणार तर आय स्क्वेअर आर. आणि पी बरोबर काय असते तर आय स्क्वेअर आर, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आता हे चौथं बघा, चौथं हे याच्याच एक्झॅक्ट अपोजिट आहे. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा बरोबर असणार. म्हणजे तुमचं उत्तर कुठलं इनकरेक्ट असणार तर हे असणार. ठीक आहे. समजलं. तर तुम्ही हे करून बघा, उत्तर तुम्हाला भेटेल. ठीक आहे. पुढे, बल्ब इन स्ट्रीट लाइटिंग आर ऑल कनेक्टेड इन, कसे कनेक्टेड असतात तर पॅरल मध्ये कनेक्टेड असतात. समजलं. रेजिस्टिव्हिटी इज युजली एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ तर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर, ओहम पर सेंटीमीटर स्क्वेअर. पुढे, विच मटेरियल इज एक्सपेक्टेड टू हॅव लिस्ट रेजिस्टिव्हिटी, कोणाची असते तर कॉपरची असते, म्हणून तो काय तर बेटर कंडक्टर असतो. ठीक आहे. तर बघा असे तुम्हाला खूप वन लाइनर प्रश्न येतात. ठीक आहे. तर मी आता एक्झामच्या दृष्टीने ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची एक क्वेश्चन बँक बनवत आहे. ठीक आहे. तर ती जेव्हा कंप्लीट होईल ते तिच्याबद्दल मी माहिती पुढच्या लेक्चरमध्ये देईल. ठीक आहे. तर मी तिच्यामध्ये प्रत्येक टॉपिकनुसार एमसीक्यू घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आपण ती नंतर बघूया. ठीक आहे. पुढे, 4 रेजिस्टन्सेस R1, R2, R3, R4 आर कनेक्टेड इन सिरीज against 220 volt. The resistance are such that R1 is greater than R2, R2 is greater than R3, R3 is greater than R4. The least power consumption will be. आता आपल्याला माहिती असते P काय असतो तर I स्क्वेअर R असतो. म्हणजे P हा डायरेक्टली रेजिस्टन्सला प्रोपोर्शनल असतो. म्हणजे जो मोठा असेल त्याच्यामध्ये जास्ती पॉवर कन्झम्पशन होणार. ठीक आहे. आणि लहान असेल त्याच्यामध्ये कमी. आपल्याला काय विचारलं तर लहान विचारलंय, म्हणजे काय तर रेजिस्टर R4. समजलं. चला, तर अशा प्रकारे आपण आपला पहिला टॉपिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स हा कंप्लीट केलेला आहे. आता हा मी लेक्चर मुद्दाम खूप बेसिक पासून शिकवलेला आहे, जेणेकरून जे नॉन इलेक्ट्रिकल ब्रँचचे विद्यार्थी आहेत त्यांना इझी जाईल. ठीक आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. ठीक आहे. आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.